त्यानंतर मी प्रास्ताविक करण्यासाठी डॉक्टर दिनेशजी रसाळ सरांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ओम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत तुकाराम महाराज अध्यासनाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त संत तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र या विषयावर विशेष व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रस्तुत कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रोफेसर मुकुंदराव तापकीर सर, तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्रावर विशेष प्रकाश टाकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज कोकाटे, हरिभक्तीपरायण जनार्दन महाराज गावंडे, हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज पारू, विशेष उपस्थिती म्हणून या ठिकाणी लाभलेले आदिसभा सदस्य श्री शंतनू लामदाडे सर, डॉक्टर संजय भडंगे सर, डॉक्टर अरुणाताई ढेरे सर, अरुणाताई ढेरे मॅडम, डॉक्टर मोहंती सर, इतर सर्व सन्माननीय सदस्य आणि वारकरी संप्रदायावर संत साहित्यावर प्रेम करणारी सर्व जिज्ञासू मंडळी. आमच्या संप्रदायाच्या कार्यक्रम पत्रिकेवर एक वाक्य असतं, वेळेनुसार कार्यक्रमात बदल करण्यात येईल. त्याच्यानुसार झालेल्या बदलानुसार मी आता या ठिकाणी प्रास्ताविक करण्यासाठी उपस्थित आहे. मराठीमध्ये एक कविता आहे, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध करा. थोरा मोठ्यांची चरित्र का तपासावी? यद्यपि गीतेमध्ये भगवंताने सांगितले, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेव इतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. या प्रपंचामध्ये जी काही सत्पुरुष होऊन गेलेली आहेत त्यांचं आचरण हे नंतरकालीन येणाऱ्या समाजासाठी प्रमाण असतं. माणसाने जीवन कसं जगावं याचं उत्तर पाहिजे असेल तर सत्पुरुषांचं चरित्र हे अभ्यासावं लागतं. आणि म्हणून त्यांचं चरित्र पाहण्यामागचा सगळ्यात मोठा हेतू जर कोणता असेल तर तशा प्रकारचं जीवन जगण्याची प्रेरणा मिळावी. आणि मग या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक अशी सत्पुरुष होऊन गेलेली आहेत की ज्यांचं चरित्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने जपलं पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे, ते समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्या चरित्रांमध्ये एक सर्वोत्कृष्ट चरित्र म्हणून संत तुकाराम महाराजांचा आपण उल्लेख करू शकतो. काल तुकोबारायांचा बीजोत्सव पार पडला आणि त्या अनुषंगाने आज आपण त्यांच्या जीवनचरित्राचा विचार करत आहोत. तसं महाराजांचं चरित्र हे विविधांगी आहे. महाराज एक संत आहे, एक कवी आहे, एक देवभक्त आहे, एक ब्रह्मज्ञानी आहे, नीतिवंत आहे, चारित्र्यवंत आहे, वैराग्यवंत आहे. अशी अनेक अंगे महाराजांच्या चरित्राला पाहिलं असता आपल्याला कळून येतं. आता त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी अनेक मंडळी आहेतच, पण आता एक या एकंदरीत चर्चासत्राचा या व्याख्यानमालेचा विषय म्हणून मला महाराजांचं एक चरित्र या विद्यापीठाच्या माध्यमातून एक संत कवी म्हणून किंवा समाज सुधारक संत कवी म्हणून या ठिकाणी उपस्थित करायचं आहे. असं आपण म्हणतो, पहा, तुकोबांची गाथा केवळ गाथा म्हणून आम्ही त्या ग्रंथाला पाहत नाही, तर त्याला तुकोपनिषद असं म्हणतात. वेदांचा दर्जा आम्ही दिलेला आहे. ज्या वेदांचं वर्णन करत असताना शंकराचार्य असं म्हणतात, ऋग्वेदादि शास्त्रस्य प्रदीपवत सर्वार्थ अवद्योतिना अनेक विद्यास्थानोपब्रह्मितस्य, अशी विशेषणं त्या वेदांबद्दल सांगतात. अनेक विद्यास्थान उपब्रह्मित, मानवी जीवनाला पूरक असणारी प्रत्येक विद्या, त्या विद्येची गंगोत्री, त्या विद्येचा उगम हा वेदांच्या माध्यमातून झालेला आहे. सकल शास्त्र, सकल विद्या ह्या वेदांतूनच बाहेर पडलेल्या आहेत. आणि हे वेद कसे आहेत? प्रदीपवत, दिव्याप्रमाणे प्रत्येक अर्थाला, प्रत्येक विषयाला, प्रत्येक घटकाला प्रकाशित करणारे
आणि म्हणून वेद राशी म्हणजे ज्ञान राशी असं म्हटलं जातं. आणि म्हणून वेदांचं भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय साहित्यामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि तशा प्रकारची भूमिका वेळोवेळी ज्या ज्या ग्रंथांनी मांडली त्या त्या ग्रंथांचं श्रेष्ठत्व सांगत असताना आम्ही त्याला वेदांचा दर्जा दिला. आणि आज तागायत या भारतभूमीमध्ये अशा प्रकारे अपौरुषेय वेदांचा दर्जा जर पौरुषीय ग्रंथांना मिळाला असेल तर ती दोनच ग्रंथ आहेत. एक आहे महर्षी व्यासांचा महाभारत. असं म्हणतात महाभारताबद्दल, यन्न भारते तन्न भारते. जे महाभारतात नाहीये ते प्रपंचातच नाहीये असं म्हटलं जातं. एवढं मोठं विशाल वाङ्मय. हे सर्व मी का सांगतोय? कारण ह्या सत्पुरुषांचा एक स्वभाव आहे. आदरणीय सरदारजींचं एक वाक्य आहे. ह्या संत साहित्याचं किंवा या संतांचं, या सत्पुरुषांचं जीवन सांगत असताना ते असे म्हणाले की ज्या समाजात आपण राहतोय त्या समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याची कळकळ, तळमळ या साधू संतांच्या, सत्पुरुषांच्या अंतःकरणात होती. आणि म्हणून परमार्थाचा उपदेश देण्यासाठी अवतरलेली ही मंडळी केवळ परमार्थापुरती मर्यादित राहिली नाही, तर परमार्थाला पोषक वातावरण जर निर्माण करायचं असेल तर मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे. आणि तो विकास साधण्यासाठी त्यांनी ग्रंथांचं माध्यम स्वीकारलं. मग त्याच माध्यमातून या अवघ्या मानव समुदायाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून तुकोबारायांनी मजा अनुभव आले अंगा ते या जगा देत असे या संतोक्तीप्रमाणे स्वतःला आलेले अनुभव स्वतःपुरते मर्यादित न ठेवता आपल्या दिव्य लेखणीतून अवघ्या जनसामान्यांसाठी समर्पित केले. आणि म्हणून तुकोबारायांचा गाथा हा केवळ आणि केवळ एक पौरुषेय ग्रंथ म्हणून आम्ही पाहत नाही, तर त्याला एका विशिष्ट वेदाचा दर्जा दिलेला आहे. जयंती ते सुकृतीनं रससिद्धा कवीश्वराहा असं आमच्या साहित्यात म्हटलं जातं. ही जी मंडळी आहे ही अमरत्वाला प्राप्त झालेली आहे. यांचं शरीर, पांचभौतिक शरीर नष्ट झाले, पण आजही ते जिवंत आहेत त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून. आणि त्याला कधीही मरण नाहीये. गुलाबराव महाराज म्हणतात, माझे ग्रंथ सांभाळून ठेवा. का? मी या शरीराने नष्ट होईल पण ग्रंथाने मात्र मी सदैव आहे. समर्थांनी सांगितलंय, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट. माझा ग्रंथ नीट पहा, तुम्हाला सर्व प्रकारची उत्तरं मिळतील. म्हणजे एकूण संत चरित्र पाहत असताना संतांना महत्व या समाजाने दिलं त्याच्या मागचं कारण एक होतं त्यांची ग्रंथ संपदा आणि समाजाला एक प्रकारचं योग्य मार्गदर्शन देण्याची तळमळ. आणि त्या तळमळीतून निर्माण, म्हणून तुकोबांची गाथा हा विद्वत्ता प्रदर्शनासाठी निर्माण झालेला ग्रंथ नाहीये, तर समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून निर्माण झालेला ग्रंथ आहे. आणि या ग्रंथांच्या माध्यमातून समाजाचा सुधार कसा झालाय, कशा प्रकारे त्यांच्या चरित्राचा, त्यांच्या साहित्याचा प्रभाव समाजावर पडतोय याचं विश्लेषण या माध्यमातून होणं गरजेचं आहे. म्हणून ही आजची ही जी काही व्याख्यानमाला आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये फक्त एक मुद्दा मला मांडावा असा वाटतो. तुकोबाराय हे पारमार्थिक संत होते, पण केवळ पारमार्थिकच संत होते असे नव्हते, तर त्यांनी समाजाचा सर्वांगीण विकासही आपल्या ग्रंथांच्या माध्यमातून, शिकवणीच्या माध्यमातून साधलेला आहे. आणि त्याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुकोबारायांची गाथा. तुकोबारायांची गाथा समाज सुधारक कसा असावा याचं वर्णन. कारण मी अगोदरच सांगितले, समाजाचा सर्वांगीण विकास करायचा ही अंतःकरणातली तळमळ आहे आणि त्या तळमळीपोटी निर्माण झालेलं हे भाष्य आहे, हा ग्रंथ आहे. आणि मग याचं विश्लेषण करत असताना मी जास्त काही बोलत नाही. तुकोबाराय हे वेदशास्त्र, पुराण, इतिहासादिकांचे समग्र ज्ञाते होते. आता लोकांना, अनेकांना शंका वाटेल, वेदशास्त्र, पुराण, इतिहास तुकोबांनी याचं अध्ययन कधी केलं? तर पांगरकर महाराजांनी त्याच्यावर सुंदर असं विवेचन ग्रंथामध्ये केलेलं आहे, ते आपण वाचू शकता. पण तुकोबारायांचा एक अभंग आम्ही मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने सांगतो. वेदाचे अभंग केले श्रुतीपर द्वादश सहस्त्र संहितेचे, निगुंटू निरुक्ता आणि ब्रह्मसूत्र अवतार सहस्त्र उपग्रंथ, अभंग हे कोटी भक्तीपर झाले, ज्ञानपर केले तितुकेचे, 75 लक्ष वैराग्य वर्णिले, नामते गायले तितुकेचे, 60 लक्ष केला बोधया जगासी वर्णिले रूपाशी तितुकेचे, 30 लक्ष केली देवासी करुणा, कर्मकांड जाणा 1 लक्ष, द्वादश सहस्त्र स्वात्मानुभवी एवं जाणा सर्व संख्या ऐसी. म्हणून तुकोबाराय म्हणतात, वेदांताचा अर्थ आम्हासीच ठावा. वेदांचा अर्थ काय तो आम्हाला विचारा. काय आहे? वेद अनंत बोलला, अर्थ इतुकाची काय आहे? विठोबासी शरण जावे निजनिष्ठात नामगार. पण त्यांचा विठ्ठल हा केवळ पंढरपुरातल्या रावळामध्ये असणारा विठ्ठल नाहीये, मर्यादित नाहीये. बघा समाज सुधारणाची भूमिका कशी आहे. देवाचं अस्तित्व, देवाचं महत्व सांगितल्यानंतर तो देव फक्त देवळापुरता मर्यादित नाही ठेवला. त्यांनी सांगितलं की विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. तो विठ्ठल कणाकणात पाहायचा, कंकर्मी शंकर पाहायचा. ती भूमिका समाजाला दिली. ह्या भूमिकेतून समाज सुधारला कशी काय झाले? मग त्याच्यासाठी थोडासा अद्वैताचा विचार करावा लागेल.
ज्यावेळेस एखाद्याला समग्र प्रपंचातील घटकामध्ये देवत्वाचं दर्शन होतं तेव्हा तो व्यक्ती कसा असतो किंवा त्याचा स्वभाव कसा होतो आमची उपनिषदं सांगतात. तत्र को मोह कह शोकः एकत्वम अनुपश्यकः. जो प्रपंचाला एकरूपाने एकदृष्टीने पाहतो त्याच्या अंतःकरणात प्रपंचातल्या कोणत्याही घटकाबद्दल द्वेषबुद्धी निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे जो उपदेश माझ्या कृष्णाने दिलेला आहे, पंडिताः समदर्शिनः विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव शपाकेच पंडिताः समदर्शिनः. आणि तोच उपदेश तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून दिलेला आहे. विश्वम विष्णू विश्वी विश्वंभर अशी भूमिका तुकोबारायांनी मांडली. ह्याच्या मागचं कारण एकच आहे की सर्वांना समबुद्धीने पाहण्याची समदृष्टी ती निर्माण व्हायला पाहिजे. कारण समदृष्टी निर्माण झाली तर समाजामध्ये अपेक्षित असणारा बदल घडेल आणि परमार्थाची ही पहिली पायरी. आमच्या शंकराचार्यांनी सांगितले की पहिली पायरी मनुष्यत्व आहे. दुर्लभम त्रयमेवैत दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. मग मनुष्यत्व म्हणजे काय? माणसाने माणसासारखं माणसासोबत राहावं, समानतेची भावना अंतःकरणात असावी. आणि ही भावना निर्माण करण्यासाठी तुकोबारायांचं कार्य आणि त्यांचे अभंग हे दीपस्तंभाप्रमाणे आम्हाला सन्मार्ग प्रकाशित करणारे आहेत. आणि म्हणून तुकोबारायांचा जो अत्यंत महत्वाचा आहे बघा, जो वेदांनी सांगितलेला एकत्वाचा उपदेश आहे, समत्वाचा उपदेश आहे, जो आपण विष्णू सहस्रनामामध्ये पहा, पहिलीच 2 नावं पुरेशी. विश्वम विष्णू, विश्व हेच विष्णू आहे असं समजा. तुकोबारायांनी सांगितलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्याकडून न घडावा हेच सर्वेश्वर पूजनाचं वर्म आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. तर अशा प्रकारचा समानतेचा संदेश देणारा जर कोणता संत या प्रपंचामध्ये असेल तर त्याच्यामध्ये तुकोबाराय सुद्धा अग्रगण्य आहेत. आणि अशा या तुकोबांच्या चरित्राचं आणि त्यांच्या साहित्याचं चिंतन व्हायला पाहिजे. त्याच्यातून ते केवळ परमार्थापूर्वी ते मर्यादित न पाहता सर्वांगीण चिंतन त्यांच्या अध्यात्मक शास्त्राचं घडायला पाहिजे. या दृष्टिकोनातून विद्यापीठाच्या माध्यमातून, तुकाराम अध्यासनाच्या माध्यमातून, डॉक्टर गजानन आंभोरे यांच्या माध्यमातून ही एकदिवसीय विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. या विशेष व्याख्यान कार्यक्रमामध्ये मला प्रास्ताविक व व्याख्यान दुहेरी संगम साधण्याचा संधी दिली त्याबद्दल मी अध्यासनाचे आपणा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो.